हाय, नमस्कार. आज मी दाखवणार आहे रेसिपी मसाला पनीरची. चला तर सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बंद व्हिडिओ दिसून जाईल. तर चला आता सुरुवात करूया. 250 ग्राम पनीर आहे. याला मी आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपलं पनीर तळून झालेलं आहे. आता याला मी काढून घेत आहे. आता मी याच कढईमध्ये भाजी करून दाखवते तुम्हाला. थोडं आणखी तेल टाकते मी. कम से कम 2 चम्मच तेल आहे कढईमध्ये. हा 2 कांद्याचा पेस्ट आहे, हा टाकायचा आहे यामध्ये. अद्रक लसूणचा पेस्ट आहे 2 चम्मच, हा पण यामध्ये टाकायचा आहे. याला 5 ते 7 मिनिटं होऊ द्यायचं आहे, छान लाल येईपर्यंत. पेस्ट आहे, 1 टमाटरचा पेस्ट करून घेतलेला आहे हा. याला थोडं होऊ द्यायचं. हा हिंग आहे, हा यामध्ये टाकायचा आहे. आपण हिंग टाकलेला आहे. हे 3 चम्मच लाल मिरची पावडर आहे, अर्धा चम्मच हळद आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, हा 1 चम्मच मटण मसाला आहे, अर्धा चम्मच घरगुती मसाला आहे आणि स्वादानुसार मीठ आहे. त्यामध्ये टाकायचं आहे सगळे मसाले. आणि हा गरम मसाला आहे. याला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. हे दुधावरची साय आहे, क्रीम, हे टाकते मी यामध्ये थोडी. याला मिळून घ्यायचं आहे थोडं. दहा ते 12 आहेत काजूच्या बिया आहे, आपण यामध्ये टाकायच्या आहे. आणि हिरवे वाटाणे आहे, ते यामध्ये टाकायचे आहे. आणि हे पनीर आहे, हे पण यामध्ये टाकायचं आहे. तळून घेतलं होतं मी पनीर, याला मिळून घ्यायचं छान. आता आपल्याला लागते तेवढं पाणी टाकायचं आहे. जशी आपल्याला ग्रेव्ही लागते तेवढं पाणी टाकायचं. सांबार टाकायचा. याला आता थोडं 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता आपली भाजी शिजत आलेली आहे. आता ही कस्तुरी मेथी आहे, हे यामध्ये वरून क्रश करून टाकायची आहे अशी.
आणि हा आणखी गरम मसाला आहे आणि ह्या मॅगी मॅजिक मसाला आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे. सांबार टाकला थोडासा, याला छान मिळवून घ्यायचं. आपली भाजी झालेली आहे. हे बघा, आता आपली भाजी झालेली आहे मसाला पनीरची. मसाला पनीर काजूची भाजी झालेली आहे. यावरती मी थोडं क्रीम टाकत आहे आणि सांबार. अगर तुम्हाला माझी मसाला पनीर ची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.